Amazon वरून मागवलेले मेकअप प्रोडक्ट खरंच वर्थित आहेत का? हाय हॅलो, कसे आहात? स्वागत आहे म्हणजे हलक्या फुलक्या व्हिडिओमध्ये. आज बरेच दिवसांनी व्लॉग घेऊन आले. व्लॉग म्हणजे शॉपिंग व्हिडिओ आहे. खूप दिवसांनी घेऊन आलेले मी आणि बऱ्याच दिवसानंतर मी Amazon वरून शॉपिंग केलेली आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्याच्यामुळे माझी इच्छा कधी कधी व्हिडिओ टाकायची होते पण कधी नाही पण. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघता तर व्हिडिओ लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. त्याच्यामुळे मला पण कळेल की तुम्हाला पर्यंत माझा कॉन्टेंट पोहोचतोय तो तुम्हाला आवडतोय. जर तुम्ही व्हिडिओ लाईक केले, सबस्क्राईब केलं, चॅनलला फॉलो केलं तर तुम्ही पुढचे व्हिडिओ घेऊन येत जाईल ना. आणि जसे सांगितलं की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवेत ते तुम्ही मला सांगत जावा, त्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न नक्की करेन. स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील त्या बाबतीत पाहिजे असेल व्हिडिओ तुम्हाला तुम्ही नक्की सांगत जावा आणि कमेंट मध्ये सांगत जावा. तर म्हणजे मला समजेल पण की कोणत्या विषयावर कोणता व्हिडिओ हवा आहे किंवा कोणता व्हिडिओ केला पाहिजे. मी फायनली माझे पार्सल सगळे रिसीव्ह झालेले आहेत. पार्सल म्हणजे माझे पार्सल येत होते, 2-3 आधी यायचे, नंतर 1-2 यायचे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही लवकर. आता फायनली सगळे पार्सल माझे आलेले आहेत, त्यामुळे मी आता व्हिडिओ करते. तर आपण सगळे मेकअप प्रोडक्ट अनबॉक्सिंग करून बघूयात. मी काय काय मेकअप प्रोडक्ट्सचे पार्सल जे आले होते ते मी फोडून पाहिले की बाबा नक्की खरं तेच आहेत का. कारण कधी कधी आपण मागवतो एक गोष्टी आणि येतात वेगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मी आधी ओपन फक्त करून बघते. प्रोडक्ट ओपन केलेलं नाहीये, फक्त पॅकेजिंग ओपन केलंय आणि प्रोडक्ट जे मला पाहिजे होतं तेच आलं आहे का मी हे फक्त चेक केलं होतं. प्रोडक्ट पण मी तुमच्या पुढेच अनबॉक्सिंग करणार आहे. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूयात. Amazon वरून मागवलेले मेकअप प्रोडक्ट खरंच वर्थित आहेत का? तर मी Amazon वरनं बरेचसे पार्सल वगैरे ऑर्डर केलेले आहेत मेकअपचे, ह्याच्या आधी पण. पण त्यावेळेस माझा काही चॅनल वगैरे नव्हतं, त्यामुळे मी रिव्ह्यू देऊ शकले नाही. आता जे मी मेकअप प्रोडक्ट ऑर्डर केले त्याच्याबद्दल मी जे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत त्याबद्दल व्यवस्थित रिव्ह्यू देईन, याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट्स आवडत असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक तर देईनच. आता ट्रेंडिंग मध्ये खूप सारे आहेत कुशन फाउंडेशन, त्यामध्येच मी जो लॅक्मेचा ऑर्डर केला आहे त्याची रिअल प्राइस 1000 काहीतरी आहे. पण मी शॉपिंग केले, म्हणजे शॉपिंग ज्या प्रोडक्ट ऑर्डर केले त्यावेळेस डिस्काउंट चालू होता, त्यामुळे मला हे म्हणजे आत्ता तरी ह्याच्यावरती 450 किंमत दाखवते. पण मी जेव्हा ऑर्डर केली होती त्यावेळेस मला 350 रुपयाला हे कुशन फाउंडेशन भेटलं होतं. आता पण सेल चालू असेल कदाचित, मला पण माहित नाही. माझे जे काही रिव्ह्यू वगैरे असतील ते जेन्युइन असतील, खरे असतील. मला जे प्रोडक्ट नाही आवडले तर मी सांगेन तसं. हा लॅक्मेचा 95 हा कुशन फाउंडेशन ऑर्डर केलेला आहे. हा लॅक्मे बीच एडिशन, बीच 295 असं काहीतरी आहे, पण नक्की माहित नाही. खूप रिव्ह्यू मी पण ह्याचे युट्यूबवर बघितले होते. मी क्लोजअप मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच, पण हे अशा पद्धतीचं आहे कुशन फाउंडेशन. मी छान आहे फाउंडेशन, लगेच ब्लेंड पण होतंय, व्हाईट कास्ट जास्त सोडत नाही. हातावर तर तुम्हाला दिसत असेल. हा तर मी असंच लावले आहे त्याच्यामुळं मला तसं दिसतंय. मेकअप व्यवस्थित स्किन केअर वगैरे केल्यानंतर ना जेव्हा आपण प्रोडक्ट यूज करू, आपल्या ब्लेंडिंग वर पण डिपेंड असतं. त्यानंतर हुडा लोजी म्हणून एक आहे, ब्लश आहे. हे चांगला जेली ब्लश आहे, बघू शकता आहे कॅपेवरती. पूर्ण जेली मध्ये आहे फाउंडेशन, सॉरी ब्लश. नेक्स्ट आहे हे हुडा ग्लन ब्लश आणि हायलायटर असं सोबत आहे. तुम्ही बघितलं असेल एका डब्बीमध्ये 2-3 शेड अशा 2-3 स्टेज मध्ये मेकअप प्रोडक्ट्स येतात, त्याच्या ह्याच्यातच आहे. हे पण मला असंच ऍड मध्ये आलं होतं त्यामुळे मी मागवलं, मला पण बघायचं होतं. हुडा गर्ल म्हणून असं आहे, हे 3 लेअर मध्ये. आणि याच्यात असं मेन्शन केलं आहे की हे ब्लश आणि हायलायटर. ओके, तो वरती ग्लिटर आय शॅडो आहे, कारण हायलायटर तर एवढं डार्क अजिबातच नसतं. बघू शकता खूपच डार्क आहे ऍक्च्युली ते हायलायटर नाहीये. एवढं डार्क हायलायटर एवढं नसतं, हे लावल्यानंतर खूप खूप विचित्र दिसणार आहे. त्यामुळे हायलायटर तर काय मला आवडलं नाही. तुम्ही हे आय शॅडो म्हणून यूज करू शकता. आणि ब्लश मध्ये पण 2 शेड दिलेत, एक पीच मध्ये आहे आणि एक पिंक मध्ये आहे. एक पीच मध्ये आणि एक पिंक मध्ये असे 2 शेड दिले आहेत.
पिगमेंटेड तर आहे, पण नेक्स्ट आहे ब्लू हेवनची कॅप्सूल लिपस्टिक आहे, पावडर मॅट लिपस्टिक आहे. ह्याची प्राइस याच्यावर 199 आहे, पण मला ब्राउनिश 10 म्हणून असा शेड आहे याचा. पहिल्यांदाच मी लिपस्टिक त्याची ट्राय करणार आहे. अशी आहे कॅप्सूल मध्ये. हा लिपस्टिकचा शेड आहे. स्वॉच दाखवते तुम्हाला. स्मच प्रूफ आहे. नेक्स्ट हे इनसाइडचं ब्लश आहे. इनसाइडचं माझ्याकडे हायलायटर आहे, प्राइस कमी रेंज मध्ये आणि जर बजेट मध्ये तुम्हाला मेकअप प्रोडक्ट घ्यायचे असेल तर इनसाइडचे खरंच ट्राय करा. हा असा ब्लश आहे रेड कलर मध्ये. त्याचा 04 वॉटरमेलन पॉप स्लाइस असा आहे. छान आहे. जास्त डार्क रेड पण नाहीये आणि जास्त लाईट पण नाहीये. व्यवस्थित आहे. ब्लश लावल्यानंतर छान दिसेल. हे जे मी मेकअप प्रोडक्ट दाखवते ना, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी ह्या मेकअप प्रोडक्ट पासून केलेला एखादा मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करेन, किंवा हे व्यवस्थित ब्लेंड होत आहेत की नाही. मी आता एक एक स्वॉच करून दाखवते, त्यामुळं चांगले तर वाटतात, पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये मेकअप करू त्यावेळेस रिझल्ट थोडा वेगळा येतो. त्याच्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी जे तुम्हाला आता मेकअप प्रोडक्ट्स वगैरे दाखवलेत अमेझॉनचे, ते मेकअप प्रोडक्ट यूज करून मेकअपचा व्हिडिओ मी घेऊन येईलच. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच असेल. ह्या कन्सिलरच्या हेल्पने तुम्ही पूर्ण फेस मेकअप करू शकता. छान आहेत, ब्लेंड मस्त होतात. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच की मेकअप कसा होतोय कसा नाही ते. ह्याची पॅकेजिंग पण खूप छान आहे. प्रीमियम आहे, एकदम मस्त पैकी पॅकेजिंग. त्याचा बॉक्सचा कलर मला खूप आवडतो. 2 शेड मध्ये मागवलेत. एक 08 जो प्युअर बेज आहे, रेग्युलर जो मी यूज करते तो आहे, आणि दुसरा एक शेड आहे तो 07 येलो करेक्टर आहे. ते आहे. वरती एक कॅप येते ह्याला असे. गावाकडचा जो व्हिडिओ मी शूट केला होता त्याच्यामध्ये मी ह्या प्रोडक्ट बद्दल सांगितलेलं होतं, आणि खरंच छान आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं की याचे व्हिडिओ शॉर्ट्स मध्ये येतील, पण मी काही व्हिडिओ वगैरे पोस्ट केलेच नाहीत परत, त्यामुळे ते राहून गेलं. हे असे 2 शेड आहेत. नेक्स्ट आहे तो येलो कलर मध्ये आहे, येलो करेक्ट म्हणून आहे, तो पण मी दाखवते. कन्सिलर म्हणून हा येलो करेक्टर मी मागवला आहे यावेळेस. नाहीतर मी जो करेक्टर माझ्या स्किनला लागतो प्युअर बेज तो यूज करते. तो मी पूर्ण फेस मेकअप साठी यूज करते. पिगमेंटेशन वरनं कळलंच असेल तुम्हाला, म्हणजे टॅटू थोडा तरी हाईड केलेला आहे. त्याच्यावर बऱ्याच गोष्टी मेन्शन केल्या, तसे लॉंग लास्टिंग, वॉटरप्रूफ, क्रीमी टेक्स्चर, स्पॉटलेस लुक, अल्ट्रा लाईट वेट असं सगळं मेन्शन केलेलं. रेंज मध्ये जर काही छान हवं असेल ना तर बेस्ट आहे हे. आता मेकअपचे प्रोडक्ट्स तर एवढेच होते, आणि मी 2 नेल पेंट ऑर्डर केल्या होत्या. इनसाइडच्याच आहेत, इन्स्टंट ड्राय म्हणून असं काहीतरी आहे. ह्या 2 शेड आहेत. आता काही लावणार वगैरे नाहीये. मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये याच्या बाबतीतचे रिव्ह्यू तर नक्कीच शेअर करेन. मी पण फर्स्ट टाइम ऑर्डर केले आहे, कसं आहे काय मी सांगेनच तुम्हाला. सोनाक्षी सिन्हाच्या तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल, अँग्युलर ब्रश ती फाउंडेशन साठी यूज करते. त्यातलाच मी स्मॉल साईज मध्ये मागवला होता, म्हणजे कॉन्टोरिंग साठी. दाखवते तुम्हाला. कलर क्वीनचा आहे हा, बघू शकता असा आहे. खूप छान आहे. याचे दिसत असेल थोडे थोडे ब्रशेस वरती निघले आहेत, पण हे काही फॉल वगैरे तर होणारे नाहीये. छान आहे, सॉफ्ट आहे एकदम. कॉन्टोरिंग साठी वगैरे बेस्ट पडतात. ब्रश धरला आणि व्यवस्थित कॉन्टोरिंग केली का खूप छान. मेकअप ब्रश आहे, ट्रॅव्हल पॅकेजिंग मध्ये मागवले होते. पण गावी वगैरे जाताना जेव्हा मला मेकअप ब्रशेस घेऊन जायचे असेल त्यावेळेस ते मोठे मेकअप ब्रश जेव्हा यूज करायचे ते पाऊच मध्ये टाका, पॅक करा. तुम्हाला दिसत असेल जे मेकअप ब्रशेस आहेत ते असे आहेत माझे. अजून पण मेकअप ब्रशेस आहेत ते सगळे असे या लेंथचेच आहेत, त्यामुळे मेकअप पाऊच मध्ये वगैरे ठेवायला बराचसा प्रॉब्लेम वगैरे होतो. ह्यावेळेस मी छोट्या साईजचे जे ट्रॅव्हल साईजचे असतात मेकअप ब्रशेस ते ऑर्डर केलेले आहेत. 350च्या रेंज मध्ये मला हे भेटलेलं आहे. छान आहे, पाऊच वगैरे भेटलेला आहे ना. याच्यामध्ये फुल फेस मेकअपचे ब्रशेस भेटलेले आहेत, बघू शकता. फाउंडेशन ब्रश आहे, ब्लश ब्रश आहे ब्लश लावण्यासाठीचा, आयब्रो, लिपस्टिक
ब्रश हेअर्स फॉल होत नाहीयेत, त्यामुळे छान आहेत आणि प्राइसच्या मानाने खरंच छान भेटलं आहे. सेलमध्ये मेकअप प्रोडक्ट्स घ्यायला खरंच खूप छान वाटतं. खरंच छान भेटतात मेकअप प्रोडक्ट्स वगैरे. Amazon वरनं मी फर्स्ट टाइम मागवले आहेत. जे कन्सिलर दाखवलं होतं ते मी तर नेहमीच मागवत असते, त्याचा तर काही विषयच नाही. हे मेकअप प्रोडक्ट्स मला कसे वाटले मला नक्की सांगा. लिंक वगैरे टाईप करायची गरज नाही, डिस्क्रिप्शन मध्ये मी याच्या लिंक देईनच. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं मेकअप प्रोडक्ट आवडलं आहे यातलं. ह्या मेकअप प्रोडक्टचा मेकअप लुक नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईनच तुम्हाला, तर स्टे ट्यून. आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कोणतं मेकअप प्रोडक्ट तुम्हाला आवडलेला आहे. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही. तुमच्यासाठी ही गोष्ट छोटी असेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट नक्की करत जावा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवेत ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा. आणि इन्स्टाला पण मी ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करेन. इन्स्टाचा पेज सुद्धा फॉलो करा तुम्ही, न्यू इयर लाईफस्टाईल म्हणून आहे इन्स्टाचा पेज, त्यामुळे तिथे सुद्धा फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.